रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 14. गुणत्रय विभाग योग. भाग 6. श्री भगवानुवाच. प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पांडव, न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति. अर्जुना, जो पुरुष सत्वगुणाचे कार्यरूप प्रकाश आणि रजोगुणाचे कार्यरूप प्रवृत्ती तसेच तमोगुणाचे कार्यरूप मोह ही प्राप्त झाली असता दुःख बुद्धीने त्यांचा द्वेष करत नाही आणि निवृत्ती झाली असता सुखबुद्धीने त्यांची आकांक्षा करत नाही. तरी रजाचे निमाजे देही कर्मांचे आणुजे, प्रवृत्ती जै घेई जे वेंटाळुनी. तैमीची का कर्मठ ऐसा नये श्रीमाठ, का दरिद्रलिये बुद्धी वीट तोही नाही. अथवा सत्वेची अधिके जै सर्वेंद्रियी ज्ञान फांके, तै सुविद्यता तोखे उभय जेहिना. का वाढिन्नले नितमे न गिळिजेची मोह भ्रमे, तै अज्ञानत्वेन श्रमे घेणेही नाही. पै मोहाच्या अवसरी ज्ञानाची चाड न धरी, ज्ञाने कर्मे नादरी होता न दुःखी. सायं प्रातर मध्याना या तिही काळांची गणना, नाही जेवी तपना तैसा असे. तया वेगळाची काय प्रकाशे ज्ञानीत्व यावे असे. काही जळार्णव पाऊसे साजा होय, ना प्रवर्तलेनी कर्मे कर्मठत्व तया का गमे. सांगे हिमवंतु हिमे कांपे काई, ना तरी मोह आलिया काई पा ज्ञानामुखी जेल तया. हो मा आगीते उन्हाळे या जाळवत असे. गुणातीत पुरुष रजोगुणाच्या उत्कर्षाने ज्यावेळी वेढला जातो त्यावेळी त्याच्या देहात कर्माचे अंकुर फुटतात. तेव्हा त्याला मी एक कर्मठ आहे असा अभिमान होत नाही, अथवा कर्मे करण्याची राहिली आहेत असा त्याच्या बुद्धीला खेद होत नाही. अथवा सत्वगुणाच्या उत्कर्षाने ज्यावेळी त्याच्या सर्व इंद्रियांत ज्ञान प्रकाशित होते तेव्हा त्या विद्वत्तेने तो संतुष्ट होत नाही व विद्वत्ता नसेल तर दुःखही मानत नाही. तमोगुण वाढला असता तो गुणातीत पुरुष मोह व भ्रम यांकडून ग्रासला जात नाही किंवा अज्ञानामुळे कष्टी होत नाही. अज्ञानाचा स्वीकार देखील तो करत नाही. मोहाच्या वेळी तो ज्ञानाची इच्छा करत नाही. तसेच बुद्धिपूर्वक कोणत्याही कर्माचा आरंभ करत नाही. कर्म घडले तरी तो दुःखी होत नाही. सूर्याला जशी सकाळ दुपार व संध्याकाळ याची गणना नसते तसा तो देहावर उत्पन्न होणाऱ्या गुणांकडे लक्ष देत नाही. अशा गुणातीत ज्ञानी पुरुषाला दुसऱ्या ज्ञानाची अपेक्षा असते काय? पाऊस पडला तरच समुद्र जलाने भरून शोभत असतो काय? त्या गुणातीत पुरुषाची कर्माकडे प्रवृत्ती झाली तर मी यथायोग्य कर्म करणारा आहे असा अभिमान त्याला वाटेल काय? सांग बरे. हिमालय पर्वत कधी थंडीने थरथर कापेल काय? अथवा मोह उत्पन्न झाला असता त्याचे ब्रह्मज्ञान नष्ट होईल काय? उन्हाळ्याकडून मोठा अग्नी कधी जाळला जाईल काय? उदासीन वदासीनो गुणैर्यो न विचाल्यते, गुणावर्तन्त इत्येव योवतिष्ठति नेंगते. तो केवळ साक्षीरूप राहून गुणांनी विचलित केला जाऊ शकत नाही आणि गुणांमध्येच गुण वर्तत आहेत असे समजून तो सच्चिदानंद परमात्म्याचे ठायी ऐक्य भावनेने स्थिर राहतो व त्या स्थितीपासून थोडा देखील चळत नाही. तैसे गुणागुण कार्य हे आघवेची आपण आहे, म्हणोनी एकेकानो हे तडातोडी. एवढा यागा प्रतीती तो देहा आलासे वस्ती, वाटे जाता गुंती माझी जैसा. तो जिणता ना हारवी तैसा गुण नव्हे ना करवी. जैसी का श्रोणवी संग्रामींची, का शरीरा आतील प्राणू
घरी आतिथ्याचा ब्राह्मणू, नाना चोहटाचा स्थानू, उदासू जैसा आणि गुणाचा यावा जावा, ढळे चळेना पांडवा, मृगजळाचा हे लावा, मेरू जैसा, हे बहुत काही बोलिजे, व्योम वारेनी न वचिजे, का सूर्य ना गिळिजे अंधकारे, स्वप्न कागा जिया परी, जागतया ते न सिंतरी, गुणी तैसा वधारी, न बंधिजे तो, गुणांसी किरणा तुडे, परी दुरुनी जय पाहे कोडे, तई गुण दोष साई खडे, सभ्यू जैसा, सत्कर्मे सात्विकी, रज ते रजो विषयकी, तम मोहादिकी वर्तत असे, परिसतयाच यागा सत्ता, होती गुणक्रिया समजता, हे पुढे जाणे सविता, लौकिका जेवी, समुद्राची भरती, सोमकांतची द्रवती, कुमुदे विकसती, चंद्रू तो उगा, का वाराची वाजे विझे, गगने निश्चळ असिजे, तैसा गुणाची गजबजे, डोले नाजो, अर्जुना येणे लक्षणे, तो गुणाती तू जाणणे, परीस आता चरणे तयाची जी. त्याप्रमाणे गुण व गुणांचे जे कार्य आहे ते सर्व आपण नाही, म्हणून एक एक गुण वाढला तरी त्याचे त्याला सुख दुःख नसते. एखादा वाटसरू प्रवासात अडचण आली तर जसा एखाद्या गावात, धर्मशाळेत वगैरे वस्तीला राहतो, तसा तो गुणातीत पुरुष प्रारब्ध भोगाच्या अडचणीत सापडल्यावर देहात उदासीन वृत्तीने राहत असतो. ज्याप्रमाणे युद्धाची भूमी कोणालाही जिंकणारी अथवा पराजित करणारी नसते, ती दोन्ही पक्षांविषयी उदासीन असते, त्याप्रमाणे हा गुणांच्या स्वाधीन होऊन काही कर्मे करीत नाहीत. अथवा शरीरातील प्राण अतिथी म्हणून घरी आलेला ब्राह्मण, चव्हाट्यावर रोवलेले खांब हे अनुक्रमे शरीरात, घरात आणि चव्हाट्यावर होणाऱ्या सर्व कर्मांविषयी जसे उदासीन असतात, हे अर्जुना, मृगजळाच्या लाटांनी जसा मेरू पर्वत ढळत नाही, तसा तो गुणांच्या येण्या जाण्याने अंतर्यामी ढळत नाही. फार काय वर्णन करावे. आकाश वाऱ्याकडून कुठे घालविले जाते काय? अथवा सूर्य कधी अंधकाराकडून गिळला जातो काय? जागृत असलेल्या पुरुषाला स्वप्न भ्रमात पाडत नाही. त्याप्रमाणेच आत्मज्ञानी जागृत पुरुष 3 गुणांनी बांधला जात नाही, हे लक्षात ठेव. गुणांनी तो निश्चय करून आवळला जात नाही, परंतु दुरूनच सभेत बसलेला पुरुष लाकडाच्या बाहुलीचा खेळ जसा पाहतो, त्याप्रमाणे त्रिगुण जेव्हा व्यवहार करतात त्यावेळी त्याकडे तो तटस्थ वृत्तीने व कौतुकाने पाहतो. सत्वगुण हा सात्विक कर्माकडे, रजोगुण हा राजस भोगांकडे आणि तमोगुण हा मोह, प्रमाद, आळस, निद्रा याकडे कशा प्रकारे प्रवृत्त होत असतो, हे सर्व काही तो साक्षी रूपाने पाहत असतो. सूर्य जसा उदासीन राहून लौकिक व्यवहाराला कारण आहे, तसेच या सर्व गुणांच्या क्रिया त्या गुणातीताच्या आत्मसत्तेने होतात, हे जाणून घे. समुद्राला भरती येते, रोमकांत मण्याला पाझर फुटतो आणि चंद्रविकासी कमळे उमलतात, हे सर्व चंद्रामुळे घडते, तरी पण तो या सर्वांपासून अलिप्त असतो. वारा वाहतो अथवा वाहण्याचा बंद होतो, परंतु आकाश मात्र स्थिर असते. त्याप्रमाणे गुणांच्या हालचालीने जो गोंधळून जात नाही, अर्जुना, या लक्षणांनी युक्त तो गुणातीत पुरुष जाणावा. आता त्याचे आचरण कसे असते ते सांगतो, तरी तू श्रवण कर. समदुःख सुख स्वस्थ, समलोष्टाश्मकांचनः, तुल्यप्रिया प्रियो धीरस्, तुल्यनिंदात्मसंस्तुतिः. जो सुख दुःख समान मानणारा, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर असणारा, दगड माती आणि सोने समान मानणारा, प्रिय अप्रिय ज्याला समान आहेत, जे धैर्यवान आहेत ते आपली निंदा आणि स्तुती समान मानणारे असतात. तरी वस्त्रासी पाठीपोटी, नाही सुता वाचुनी किरीटी,
ऐसे सुये दिठी चराचर मद्रूपे, म्हणून सुख दुःखा सरिसे, कांटाळे आचरे ऐसे, रिपू भक्ता जैसे हरीचे देणे, एरवी तरी सहजे, सुख दुःख तैची सेविजे, देह जळी होई जे मासोळी जै, आता ते तव तेणे सांडिले, आहे स्वस्वरूपेसीची मांडिले, सस्यांती निवडिले बीज जैसे, का ओघ सांडुनी गांग, निघोनी समुद्राचे आंग, निस्तरली लगबग खळाळाची, तेवी आपण पाची जया, वस्ती झाली गा धनंजया, तया देहिया पैसया, सुख तैसे दुःख, रात्री तैसे पाहले, हे धारणा जेवी एक झाले, आत्मा राम देही आतले, द्वंद्व तैसे, पै निद्रिताचेनी आंगेसी, साप तैसी उर्वशी, तेवी स्वरूपस्था सरिसी, देही द्वंद्वे, म्हणून तयाच्या ठाई, शेणा सोन या विशेष नाही, रत्ना गुंडे या काही, नेणिजे भेदू, घरा येवो पास्वर्ग, का वरी पडो वाघ, परी आत्मबुद्धीसी भंग कदा नोहे, निवटले न उपवडे, जळी नले न विरुढे, साम्य बुद्धी न मोडे तया परी, हा ब्रह्मा ऐसे निस्तविजो, का नीच म्हणोनी निंदिजो, तरी नेणे जळो विझो, राखोंडी जैसी, तैसी निंदा आणि स्तुती, नये कोण्हेची व्यक्ती, नाही अंधार कावाती सूर्य घरी. अर्जुना, वस्त्राच्या आत बाहेर सुता वाचून दुसरे काही नाही, त्याप्रमाणे चराचरात माझ्या वाचून दुसरा पदार्थ नाही, हे जाणून जो मद्रूप झाला, त्याप्रमाणे देवाचे देणे भक्तांना व शत्रूंना समान असते, त्याप्रमाणे सुख व दुःख प्राप्त झाले असता ज्याचे मन ताजव्याप्रमाणे समतोल राहते, एरवी देहरूपी जलामध्ये मनरूपी मासा खेळू लागला म्हणजे सुख व दुःखाची सहज बाधा होते. ज्याप्रमाणे धान्याची मळणी झाल्यावर दाणे हे कोंडापासून वेगळे काढावेत, त्याप्रमाणे देहाशी असलेले तादाम्य त्याने त्यागलेले असते आणि तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित राहिलेला असतो. किंवा गंगा नदी सागराला मिळाली की तिचा खळखळाट आपोआप बंद होतो. त्याप्रमाणे अर्जुना, जो देह तादाम्य सोडून आपल्या ब्रह्मस्वरूपी स्थिर झाला त्याला सुख दुःखे समान असतात. घरात असलेल्या खांबाला ज्याप्रमाणे रात्र किंवा दिवस दोन्ही सारखीच असतात, त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर असलेल्या गुणातीताला देहाला प्राप्त झालेली सुखदुःखादी द्वंद्वेही समान असतात. झोपी गेलेल्या पुरुषाच्या शरीराला जसा सर्प तशीच उर्वशी असते, त्याप्रमाणे आत्मस्वरूपामध्ये स्थिर असलेल्या पुरुषाला देहाच्या ठिकाणी सुखदुःख आदी द्वंद्वे समान असतात. म्हणून त्याच्या ठिकाणी शेण व सोने यांची किंमत सारखीच असते. तसेच रत्न व दगड यात कोणत्याच प्रकारचा भेद तो जाणत नाही. घरी प्रत्यक्ष स्वर्गसुख येवो अथवा वाघ त्यांच्या अंगावरती झडप घालो, परंतु त्याच्या आत्मबुद्धीचा केव्हाही भंग होत नाही. मृत्यू पावलेला माणूस शुद्धीवर येत नाही अथवा जळालेल्या बीला अंकुर फुटत नाही, त्याप्रमाणे त्याची साम्य बुद्धी कधीही नाश पावत नाही. हा ब्रह्मदेव आहे म्हणून त्याची स्तुती करावी किंवा हा नीच आहे म्हणून त्याची निंदा करावी असा कोणत्याही प्रकारचा भेद तो जाणत नाही. तो कोणाची निंदा स्तुती करत नाही अथवा दुसऱ्याने निंदा स्तुती केली तरी त्याच्या अंतःकरणात हर्ष वा विषाद होत नाही. सूर्याच्या घरी अंधार व प्रकाश या दोन्ही कल्पना नाहीत, त्याप्रमाणे त्याच्या अंतःकरणात सुख दुःखाची कल्पना नाही. मानापमानयो स्तुल्य स्तुल्यो मित्रारिपक्षयो सर्वारंभ परित्यागी गुणातीतः स उच्यते. जो मान अपमानाविषयी समान, शत्रुमित्रांविषयी समान, सर्व कर्मांचा अर्थात कर्मफलांचा त्याग करणारा असतो, त्या पुरुषाला गुणातीत असे म्हणतात. ईश्वरू म्हणोनी पूजिला, का चोरू म्हणोनी गांजिला,
वृषगजी वेढीला केला राओ, का सरुद पासी आले, अथवा वैरीवर पडे झाले. परी नेणे राती पाहले, तेज जेवी, साही ऋतू येता आकाशे, लिंपिजेची ना जैसे, तेवी वैषम्य मानसे जाणीजेना. आणि कही एकू पाही, आचारू तयाच्या ठाई, तरी व्यापारासी नाही झाले दिसे. सर्वारंभा उटकले, प्रवृत्तीचे तेथ मावळले, जळती गा कर्मफळे ते तो आगी. दृष्टादृष्टाचे निनावे, भावची जीवी नुगवे, सेवी जे का स्वभावे पैठे होय. सुखे नाशिणे, पाषाणू का जेणे माने, तैसी सांडी मांडी मने वर्जिली असे. आता किती हा विस्तारू, जाणे ऐसा आचारू, जयाचा तोची साचारू गुणातीतू. गुणाते अतिक्रमणे, घडे उपाये जेणे, तो आता ऐक म्हणे श्रीकृष्णनाथू. ईश्वर समजून त्याची पूजा केली, अथवा चोर समजून त्याचा छळ केला, किंवा बैल हत्तीने त्याला वेढले, किंवा कोणी त्याला राजा केला, किंवा मित्र जवळ आले अथवा शत्रू अंगावर धावून आले, तरी पण तो शत्रू मित्र हा भेद जाणत नाही. ज्याप्रमाणे सूर्याचे तेज रात्र व दिवस जाणत नाही, आकाशावरती 6 ऋतू जरी येऊन गेले तरी ज्याप्रमाणे ते अलिप्त असते, त्याप्रमाणे तो राग द्वेष यापासून मुक्त असतो. त्याच्या बुद्धीला विषमता ही माहीतच नसते. आणखी एक आचार असा पहा की त्याच्या ठिकाणी कोणत्याही कर्माचा अभाव झालेला दिसत असतो. कर्तृत्व, अहंकार व फळाची इच्छा त्यागणे हाच त्याचा आचार असतो. त्याचे ऐहिक कर्म बंद पडते, पारलौकिक कर्म मावळून जाते आणि त्याचे ठिकाणी कर्मफळे जळून जातात, कारण तो गुणातीत जणू ज्ञानाग्निरूप झालेला असतो. इहलोक अथवा परलोकातील जेवढे भोग आहेत ते प्रयत्नाने मिळविण्याची त्याच्या मनात इच्छा नसते. प्रारब्धाने जे काही प्राप्त होईल त्याचे तो सेवन करीत असतो. ज्याप्रमाणे दगड कोणत्याही उपचाराने सुखावला जात नाही किंवा दुःखीही होत नाही, त्याप्रमाणे तो गुणातीत पुरुष प्रिय किंवा अप्रिय भोगाने सुखावला जात नाही किंवा दुःखीही होत नाही. त्याप्रमाणेच त्याच्या मनातील विचारचक्रे काही व्यापार करत नाहीत. आता या बोलण्याचा किती विस्तार करावा. ज्या पुरुषाचे असे आचरण असते तोच खरोखर गुणातीत आहे असे समज. ज्या उपायांनी गुणांचे उल्लंघन करता येते तो प्रकार आता यापुढे श्रवण कर, असे श्रीकृष्ण म्हणाले.